नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सकाळच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, कोकर काढलेत आता चरायला आणि रात्री पाऊस झालाय. खूप असं सामान बघा जिकडे तिकडे पडलंय. रात्री पाऊस झाल्यामुळं खूपच तारांबळ झाली आणि बघा हे सगळं बोललंय वावरात. बघा तर तेव्हा बघा तिकडे आहे आपलं बिराड जेवणाचं सामान इथे ठेवलं गोळा करून. आणि असं इथं कागद रात्री इथं पाल केलं होतं. तर बघा कपडे कसे गाजावरती टाकलेत, सुका म्हणजे वरती ठेवलेले आहेत. आणि कोकरं चरतायत, काही कळलं पाणी पितात, बादलीत पाणी ठेवावं लागतं त्यांना सकाळी सकाळी. गाई पण कशी बसली. तर धन्यवाद सर्वांना, सर्वजण सपोर्ट करतात, वेळात वेळ काढून व्हिडिओ वगैरे बघतात. तर असंच सपोर्ट राहू द्या, असेच व्हिडिओ वगैरे बघत जा. बघा हे कलडांची जातली चाठळा असते बरं. कलड आहे ना कुठे पण जिकडं हिरवं दिसन तिकडं ते खाली चरतच नाही. सारखं बांधावर जिकडं जाईन तिकडं त्यांचं कुठंतरी चांगलं खायला भेटणं असंच लक्ष राहते. कोकरं बघा कसे शांत उभे राहिलेत चरून. पण कलडांची सारखीच इकडं जा तिकडं जा असं चालूच असते. तर बघा पावसाने अशी धावपळ केली. हे बघा इकडं थोडीशी कांद्याची पात राहिली शिल्लक चारायची, पण पावसाने ती पण चारून दिली नाही. रात्री सुबाबळ तोडली होती, म्हणलं आज सकाळी चारता येईल. तर सकाळी नाही चारता, म्हणजे रात्रीच पाऊस झाल्यामुळं असं झालं. बघा काय कोकरं अजून खात्यात गव्हाणीमध्ये. तर गव्हाणीमध्ये आपण सकाळी रोज त्यांना थोडंसं खाद्य टाकीत असतो. आणि बघा आजही पण आभाळावरती आहे दिसतंय. काही इकडं गरम पण खूप होते आणि आज पण पाऊस येण्याची शक्यता वाटत आहे. तर बघू आता काय होते. आज पाऊस, आज वाडा तर माळावरच काढावा लागणार आहे. पाऊस येऊ किंवा नाही येऊ. 2 दिवस 9 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. आज आहे 6 तारीख, म्हणजे अजून 2-3 दिवस तरी वाडा आपल्याला बाहेरच आता माळावरच ठेवावा लागणार आहे. कारण पावसाचं हे बघा अशा गाळ होतोय. हे बघा इथं कोकरांची वाघूर होती. तर याच्या ह्या वावरात थोडंसं मुरमाचा वावर असल्यामुळं नाही झाला काय चिखल वगैरे नाही झाला. पण तरी पण रात्री बघा गायपाशी गायने असं तुडू खूप निबार केले आणि वाघुरीत पण खूपच झालेले. तर सर्वांना शुभ सकाळ. आज चरायचं पण अवघडच आहे, पण कुठंतरी शोधून काहीतरी चारावंच लागेल आज त्यांना. बघा वाघुरीत एकदम असं निबार झाले, खळं लावल्यासारखं. आणि बघा तिकडे खिलारी बसली, तिने पण रात्री तुडून पार एकदम हे केले नाही, एकदम असं निबार केले पार खळं लावल्यासारखं. आणि पाऊस रात्री पण पाऊस आला होता 2-3 वाजताच्या दरम्यान. त्याच्यामुळे मेंढ्या आत्ताशी थोड्याशा आरामशीर बसल्यात. आता आज थोड्या लेटच सोडणार आहे पाऊस असल्यामुळं. तर बोला सर्वांनी, सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक ते आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बोला सर्वांनी पटपट, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा कसं काय वाटला व्हिडिओ. आणि चाललंय आपलं सकाळी सकाळी काम असं. आता जवळ सगळं आवरले. आता थोड्याच वेळात अर्ध्या तासात आपण सोडणार आहे मेंढ्या. अर्धा तास जरा अजून बसून देऊ. ऊन पडले, ऊन नाही. रात्री पण रात्रभर त्यांना बसता नसं आलं खाली, म्हणजे नाही चालं बसता. तर आता बघा मस्त असं थोडंसं आराम चालू आहे त्यांचा. अजून थोडा वेळ आराम होऊन देऊ आणि मग सोडून देऊ मेंढ्या. आणि बघा खिलारी पण तिकडं बसली. तर तिने पण रात्री खूप असं तुडू घेतली सारी एक जाग्यावरती. ते दाखवते तुम्हाला बघा. ती पण बसलेली निवांत आता अशी. हे बघा रात्रभर किती तुडू घेतली तिने सारं. हे बघा असं खळं लावल्यासारखंच एकदम तिने पण केलेलं आहे. पण आता बसलेली निवांत. आणि कोकरं पण आता चरून त्या बाजूला गेलेत. तर बघा मी आता कोकरांना आवाज दिल्यावर कशी येतात ते पळत. तर बघा आवाज दिला का अशी गव्हाण वाजवली का, गव्हाणीचा आवाज आला का त्यांना वाटतं आम्हाला काहीतरी खाद्यच टाकले खायला. मग येतात ते पळत. ते बघा आता खाद्य संपून गेले सगळं.
तर सकाळी आपण टाकीत असतो त्यांना रोजचं नाही का खाद्य. तर आता संपून गेले आणि हा तर बघू आता थांबू याच ठिकाणी. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी.